जाधव संघही सांगतोय की सुंदर सुरुवात आमच्याकडूनही होणार. दोन्ही संघाचे अतिरिक्त खेळाडू रोशन गायकवाड आपल्याला दिसेल नॉन स्ट्राईक एंडला बबलच्या साथीला. गोलंदाजी एंडवर आपल्याला दिसेल हिंदवी संघाचा 12वा खेळाडू आमच्या कॉम्बॉक्स मध्ये पाठवा. साहिल नो चेंडू साई जोरे आपल्याला दिसेल. सुंदर पहिला चेंडू पाहिला, त्यानंतरची ही नो चेंडूची फेक फ्री हिट नक्कीच असेल. एक धाव ऍड केली जाईल आणि एका धावेने सुरुवात झाली आहे. प्रत्येक चेंडूचं आपण रिप्ले मध्ये पाहू शकतो. MS स्पोर्ट्स लाईव्ह सुंदर थेट प्रक्षेपण, त्याला सुंदर एक देखना फटका, चेंडू जातोय सीमापार. फ्री हिटचा फायदा, चौकाराच्या निशे सुरुवात होते. बबल नाईक नावाला साजेशी कामगिरी, कौतुकास्पद खेळ आपल्याला नक्कीच पाहायला मिळेल आणि बबल कडून एक आयकॉनिक खेळीची अपेक्षा असेल. आणि हे मैदान नक्कीच लेफ्ट हँड फलंदाजाने जो धुमाकूळ घातलाय मागच्या 2 सामन्यामध्ये त्याचीच पुनरावृत्ती आणि त्याचाच फायदा उठवला जाईल तो मात्र बबल कडून. अपेक्षांचं ओझ, नावाला साजेशी कामगिरी, एक आयकॉनिक खेळाडू, त्यामुळे नक्कीच या खेळाडूकडे लक्ष असेल. लाईव्ह असलेले स्पर्धकही पाहत आहेत. आपल्या सिंधुदुर्गचा टॉप 10 मधील एक फलंदाज आपण पाहतोय मेगा स्क्रीनवरती. साईश गोलंदाजी एंडवरती. सुंदर चेंडू, बॅटची कडा आली, थांबवले गेले. कौतुक करावं लागेल साईश याचं, कारण बबल सारख्या दिग्गज फलंदाजासमोर यावून सुंदर ते काय असेल. एवढी सुंदर गोलंदाजी पाहायला मिळते ते काळभैरव हिंदळे संघाकडून. मी सांगितलं काळभैरव हिंदळे संघ म्हटल्यानंतर अनेक वर्ष क्रिकेटसाठी वाहिलेली ही सेवा आपण या संघाकडून अनेक वेळा पाहिली आहे. वाईड चेंडू, एक अतिरिक्त धाव, नावालेले पंच या स्पर्धेदरम्यान आपल्याला पाहायला मिळतात. एक अतिरिक्त धाव पाहायला मिळेल. धाव संख्या झाली ती मात्र 8शी. सुंदर खेळ आपल्याला पाहायला मिळतात. धावांची लयलूट, धावांचा पाऊस वानखेडे स्टेडियमला ही लाजवेल अशी खेळपट्टी आपल्याला नक्कीच सिल्वर पार्क स्टेडियम मिडगाव मध्ये ही स्पर्धा एक आगळं वेगळं देखणं आयोजन नियोजन आपल्याला पाहायला मिळत आहेत. आयकॉनिक वर्सेस आयकॉनिक म्हणजे बेस्ट वर्सेस बेस्ट. साईश गोव्याचा हा अष्टबैलू खेळाडू आहे. साईश नक्कीच सुंदर गोलंदाजी, मी म्हटलं होतं की बेस्ट वर्सेस बेस्ट. बब्बल वर्सेस साईश. 01 जर्सी क्रमांक. गोलंदाजी अटॅकवरती काम करताना हो सुंदर गोलंदाजी, वैविध्यपूर्ण गोलंदाजी आपण साईश कडून पाहतोय. मिळालेली संधी, ठेवलेला विश्वास सार्थ ठरवला जातोय. गोवा संघराज्याकडून आलेला हा खेळाडू नक्कीच स्वागत असेल मित्रा. सिंधुदुर्ग मध्ये थेट मिडगाव या अगदी गावामध्ये आपलं स्वागत होतंय. खेळ दाखवतोय, सेवा करतोय टेनिस क्रिकेटची. पुन्हा एकदा त्याच पद्धतीचा चेंडू, वाईड चेंडू, पुन्हा एकदा अतिरिक्त धाव बहाल केली जाते ती मात्र साईश कडून. धावसंख्या झाली ती मात्र दुहेरी आकड्यामध्ये बदल होतोय. पॉवर प्लेचे षटक, 10 धावा. इकडे येणारं प्रत्येक षटक पॉवर प्ले बनवावं लागेल, कारण मागच्या 2 सामन्याचा हिशोब केला तर अगदी पहिल्या सामन्यामध्ये 135 धावांची लयलूट, त्यानंतर अगदी 100च्या आसपास झालेली धावसंख्या आणि त्याचीच पुनरावृत्ती करावी लागेल. एक फायटिंग टोटल उभं करावं लागेल. गोलंदाजांना काम करण्यासाठी कुठेतरी 90 ते 100 धावा उभ्या कराव्या लागतील, कारण दोन्ही संघ बलाढ्य असे 2 संघ एकमेकांसमोर अगदी तिसऱ्या सामन्यादरम्यान आपल्याला पाहायला मिळतात. षटकाची समाप्ती होते. धावसंख्या स्थिर आहे ती 1 गडी बाद 10 अशी. ती मात्र बिंदास लिंगडा संघ. सलग 2 ओव्हर 2 षटकं पॉवर प्लेची आहेत, याकडे लक्ष द्यायचं आहे. आणि त्यानंतर येणारं 3 ते 5 मध्ये बॅटिंग चॉईस असेल. अपडेट्स आहेत या आणि कंपल्सरी चेस हा प्रत्येक सामन्यादरम्यान महत्वाचा निर्णय असेल, याकडे लक्ष द्यायचं आहे. त्यामुळे हे षटक अर्थातच पॉवर प्ले असेल. आता मात्र लक्ष असेल ते मात्र बबल नाही काम करणार काय आणि करावं लागेल. आयकॉनिक खेळाडू आहे, अनेक विक्रम याही खेळाडूच्या नावावरती आहेत आणि या विक्रमाला आपल्या नावाला न्याय आणि साथ द्यावी लागेल. झालेल्या निवडीला सार्थ ठरवावं लागेल आणि क्षमता आहे, क्षमता ही सिद्ध करावी लागेल. आता मात्र गोलंदाजी एंडवरती बघूया. शिवधनुष्यच म्हणावं लागेल, कारण पॉवर प्लेचे षटक आणि यासारख्या मैदानावरती गोलंदाजी कस नक्कीच पाहायला मिळेल आणि यामध्ये यशस्वी ठरलास तर नक्कीच मित्रा जग जिंकशील.
कारण एक वानखेडे स्टेडियमला लाजवेल अशी खेळपट्टी षटकार चौकारांशिवाय वार्ताच नसेल. फटफटी धावांचा पाऊस पाडला जाईल एवढं मात्र नक्की. 10 अशी धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते. एक गडी बाद. जयदीप पाताडे गोलंदाजी एंडवरती काम करताना दिसेल. वैयक्तिक कोट्यातील पहिलं संघाकडून दुसरं षटक खोलवर बजीचा चेंडू. मिस्टर बब्बल नाईक धावून काढलेली एक धाव. क्षेत्ररक्षक नक्कीच फंबल होतोय, थ्रो येतोय, पण या चोरून काढलेल्या 2 धावा चप्पल उत्कृष्ट रनिंग बिटवीन द विकेट म्हणावी लागेल या 2 फलंदाजांदरम्यान. आणि या धावा रोखाव्या लागतील कारण आधीच फलंदाजीसाठी पोषक असं मैदान आणि यामध्ये आपण ही चूक करताय. नक्कीच महागात पडेल का, कारण एक एक धाव जमवावी लागेल, रोखावी लागेल. फुल एंड डिलिव्हरी आणि बबल नाईक साठी मेजवानी. आजचा बुधवार नक्कीच मेजवानी. चेंडू आलाय बबलच्या बॅट मधून. हा पहिला षटकार येतोय. नावाला साजेशी कामगिरी. बबल नाईक ऑन फायर झालाय आणि धावा नेऊन ठेवले तर तब्बल 18 वरती. दुसरा षटकार बबलच्या बॅट मधून. धावा नेऊन ठेवल्या तर 18. सुंदर फलंदाजी. येस, बबल नाईक प्रेक्षकांना खुश करणारी फलंदाजी. लाईव्ह प्रेक्षक या आयकॉनिक खेळाडूंचा खेळ नक्कीच पाहण्यासाठी नक्कीच जॉईन झाले. त्या सर्वांचं हार्दिक स्वागत. आपले लोकल खेळाडू तेवढंच सुंदर खेळ दाखवणारे यात काही शंका नाही. चेंडू सुंदर क्षेत्ररक्षणही होत आहे. 1 बाउन्स. एका धावेवरती थांबावं लागेल. बॅक केले गेले चेंडूला. धावसंख्या झाली ती मात्र 19 अशी. दुसरं षटक पॉवर प्लेचं षटक. सलग 2 षटक पॉवर प्लेचे. हा नक्कीच म्हणजे असा नियम आहे. गोलंदाजी एंडवरती पुन्हा एकदा जयदीप पाताडे खोलवर पद्धतीचा चेंडू. पंचांगडे मोठं अपील. उत्साह जास्त, विश्वास कमी. पंच फेटाळून लागतात. नावाजलेले पंच स्पर्धेदरम्यान आपल्याला पाहायला मिळतात. ग्रीन टी शर्ट रेड कॅप मध्ये आपल्याला दिसतात. देवदूताची भूमिका अगदी या रखरखत्या उन्हामध्ये खूप मोठं सहकार्य पंचांच्या दरम्यान आपल्याला पाहायला मिळते. सुंदर कार्पेट फटका आपल्याला इनसाइड आउट पाहायला मिळाला. धावून काढलेली एक समाधानाची एक धाव ऍड केली जाईल. रोशन गायकवाड आणि बबल नाईक सलामीची जोडी अर्थातच काम करताना दिसते आणि जास्तीत जास्त स्ट्राईक बबलला दिलं जात आहे. कारण रोशनला नक्कीच सांगितलं गेलं असणार बबल नाईक जेवढा वेळ जास्त मैदानात राहील तेवढा नक्कीच धावांचा पाऊस आणि गोलंदाजींचा चक्काचूर करणारी फलंदाजी नक्कीच आपल्याला पाहायला मिळाली. आणि त्याच कामगिरीवरती काम करताना दिसतोय तो बबल नाईक. बबल आणि बबल. धावांचा पाऊस. धावसंख्या नेऊन ठेवली ती तब्बल 26 वरती. आणि गरजेची आहे कारण मी वारंवार सांगेन या मैदानावरती 125 अगदी 150 धावाही कमी पडतील का. एखादा फलंदाज जर लागला तर नक्कीच या मैदानावरती अगदी शतकीय खेळ पाहायला मागे पुढे पाहणार नाहीत. कारण सलगच्या 3 इनिंग मध्ये 3 फलंदाजांकडून 2 अर्धशतकीय खेळ आणि सुकृत जोशीच्या बॅटमधून अगदी जवळजवळ अर्धशतकीय खेळ म्हणजे 49 धावाही पाहिल्यात. त्यामुळे प्रत्येक इनिंग मध्ये 1 अर्धशतक म्हटलं तर वावगं ठरणार नाही आणि त्याची पुनरावृत्ती या इनिंग मध्ये बबल कडून पाहायला मिळेल का. धावसंख्या झाली 26. 2 षटकांचा खेळ समाप्त झालाय का. बबल नाईक 9 चेंडू 22 धावा 3 षटकार. सुंदर खेळ दाखवतोय आतापर्यंत. समाधान, आनंद, प्रेरणा सर्व काही आपण बबल कडून पाहतोय. बिंदास लिंगडा संघाकडून टाळ्यांसाठी प्रेरित करणारा, आनंद देणारा फलंदाज बबल नाईक. तोपर्यंत गोलंदाजी एंडवरती बदल होतोय. सूरज गावडे काळभैरव हिंदळे संघाकडून गोव्याचा हा गोलंदाज दाखल झालाय. या स्पर्धेसाठी स्वागत असेल. सुंदर सुंदर चेंडू गोव्यावरून का आलोय याचं सुंदर अगदी पहिल्या चेंडूवरती देखणं रूप आपल्याला पाहायला मिळालं. ते मात्र गावडेकडून
सुंदर स्लोअर पद्धतीचा चेंडू फसवलं गेलं, वेगावरती नियंत्रण आपल्याला पाहायला मिळालं. वैविध्यपूर्ण गोलंदाजी नक्कीच असणार. वरून आला या खेळाडू, आपला गेम दाखवतोय, गेम चेंजिंग मोमेंट नक्कीच. खूपच टप्पा पडल्यानंतर आउटस्विंग उसळी घेतलेला चेंडू, वाईड चेंडू आणि धावून काढलेली एक अतिरिक्त धाव. धावसंख्येमध्ये 2 धावा ऍड केल्या जातील. धावसंख्या झाली ती मात्र 28 अशी. खूप सुंदर स्कोरिंगचं आपल्याला काम पाहायला मिळतंय. लाईव्ह स्कोरर, कॅमेरामॅन, सर्व क्रीडा रसिक, क्रीडा प्रेमी, आमच्यासोबत लाईव्ह जोडलेले प्रेक्षक वर्ग, सर्वांचं मनभरून कौतुक, मान्यवरांचंही विशेष कौतुक आणि ज्यांनी ही स्पर्धा आयोजन केले त्या सर्वांचं मनभरून कौतुक असेल. कारण सुंदर प्लॅटफॉर्म, या स्पर्धेदरम्यान नवीन खेळाडूंना प्रेरणा, संधी आणि खास करून एक गाव एक संघ म्हटल्यानंतर गावासाठी, एका वाडीसाठी, आपल्या नावासाठी झुंजताना हे खेळाडू नक्कीच आपल्याला प्रेरणा देताना दिसत आहेत. सूरज गावडे गोलंदाजीवरती कमाल धमाल करेल का? गरजेचं आहे. बेस्ट वर्सेस बेस्ट, दोन आयकॉनिक खेळाडू आपल्याला एकमेकांसमोर नक्कीच. बब्बल आणि सूरज, एक सिंधुदुर्ग महाराष्ट्राचा गोल्डन बॉय, तर दुसरा गोव्याचा चार्मिंग बॉलर. उडवला चेंडू बबलच्या बॅट मधून, देखना फटका आलाय करा. सुंदर क्षेत्ररक्षण, गळा भेट होते क्षेत्ररक्षकांची. 2 धावा नक्कीच ऍड केल्या जातील. धावसंख्या झाली ती मात्र 30 अशी. लाईनमॅनने लक्ष ठेवायचं आहे, कारण आपली स्पर्धा आहेत, आपले सर्व संघ, आपले सर्व खेळाडू, आपली स्पर्धा म्हणजेच नक्कीच नवज्योत कला क्रीडा व सांस्कृतिक मंडळ मिडबा आयोजित भव्य दिव्य टेनिस क्रिकेटचा हा थरार 5 दिवसांचा उत्सव आपल्याला पाहायला मिळतोय. धावसंख्या झाली ती मात्र 2 षटकाच्या समाप्तीनंतर 3रं षटक, धावसंख्या 30. क्षेत्ररक्षण सजवलं जातंय. नाणेफेक जिंकल्यानंतर क्षेत्ररक्षणाचा निर्णय आतापर्यंत तर मी नक्कीच म्हणेन यशस्वी आहे, कारण 30 धावा, 3रं षटक चालू. फुलटॉस चेंडू आणि तोही बबल नाईक सारख्या फलंदाजाला नक्कीच नो चेंडूवरती उडवून दिला हा मेगा षटकार. आनंद, टाळ्या, प्रेरणा, समाधान देणारा आणि चेअर टू गिअर बदलणारा फटका. बबल ऑन फायर झालाय. 7 धावा नक्कीच ऍड केल्या जातील. अर्थातच धावसंख्या नेऊन ठेवली ती तब्बल 37 वरती. चूक महाचूक असेल ती गोलंदाज सुरेश कडून. बबल नाईक वरचढ ठरतोय नक्कीच. शेअर पे 1.25 शेअर, बेस्ट वर्सेस बेस्ट. आता मात्र बबल नाईक मिळालेली संधी आणि संधीला सोन्यामध्ये बदलताना आपला गोल्डन बॉय मिस्टर बबल नाईक ऑन झालाय. आक्रमण चढवलं जात आहे. गोव्याचा गोलंदाज मिस्टर सूरज पाताळे. नो चेंडू म्हटल्यानंतर फ्री हिट आणि या फ्री हिट मेजवानीचा नक्कीच फायदा घेतला जाईल. आजचा बुधवार नक्कीच बबल नाईक मेजवानीवरती ताव मारणार. अनलिमिटेड थाळी समोर असताना बबल नाईक कसा शांत राहील? शाळेतील मुलंही आले. स्पर्धेदरम्यान विनंती असेल आमच्या स्वागत कक्षामध्ये सरांना विनंती असेल त्या मुलांना बसवायचा आहे. क्रिकेटचा आनंद घेण्यासाठी विनंती असेल. हीच लहान पिढी नक्कीच आपल्या गावाचं नाव, वाडीचं नाव रोशन करणार. आणि हा खेळच असा आहे की प्रत्येकाची पावलं वळली जातात मैदानावरती. क्रिकेटला देवासमान मानलं जातं ते आपल्या भारतामध्ये आणि तोच खेळ आपण अगदी पाहतोय. सुंदर देखणं आयोजन. आउटफील्ड थोडंसं खराब आहे, स्लो ही आहे. चेंडू पडल्यानंतर थोडासा खाली राहतो, त्यामुळे नक्कीच क्षेत्ररक्षण जपून क्षेत्ररक्षण करा, कारण खेळाचा खेळ होऊ देऊ नका. नक्कीच मराठी शाळेतील विद्यार्थी सर यांचंही स्वागत कक्षामधून स्वागत केलं जाईल. लहान लहान मुलं आनंद घेण्यासाठी या स्पर्धेदरम्यान दाखल होत आहेत. स्वागत कक्षामधून तुमचंही स्वागत केलं जाईल. तोपर्यंत नक्कीच विनंती असेल की क्षेत्ररक्षकांना हल्ली झालेल्या मुंबई गावी स्पर्धेमध्ये जयदेव केळुसकर नक्कीच सांगावं असं वाटतं, कारण मोठा खेळाडू मैदानामध्ये मोठी इंजरी पाहायला मिळाली. पायामधील थोडासा हे झाला आणि मोठी शस्त्रक्रिया झाली. सुखरूप आहे, त्यामुळे जबाबदारीने खेळ करा एवढंच मी नक्कीच सांगेन. एका दुसरी धाव गेलेली चालेल, एका दुसरा झेल सुटला तरी चालेल,
पण खेळाचा खेळ होऊन आपल्या आयुष्याला घोडे लागतील असं काही करू नका. सुंदर धावसंख्या झाली ती 39. तिसऱ्या षटकाचा खेळ प्रगती पथावरती. सूरज पाताडे आपल्याला मेगा स्क्रीन वरती. आता मात्र पुन्हा एकदा बब्बल नाईक, काम भारी बब्बल नाईक. आतापर्यंत अगदी विश्वासपूर्ण फलंदाजी, नावाला साजेशी कामगिरी. का बब्बल नाईक नाव हे सिंधुदुर्गावर नव्हे तर महाराष्ट्रामध्ये गोंगावलं जात आहे ते आपल्या बॅट मधून सांगतोय. सुंदर फटका इनसाइड आउट, कव्हर एक्स्ट्रा कव्हर रिझन मध्ये एका धावेसाठी चेंडू ट्रॅव्हल होतोय. धावसंख्या झाली ती मात्र 40 अशी. धावांचा पाऊस पाडला जाईल, नक्कीच पाडला जाईल, कारण सलामीची जोडी अजून मैदानामध्ये आहे. ती मात्र नाणेफेक करल्यानंतर फलंदाजीसाठी आलेला संघ बिनधास्त लिंगडाळ नावाप्रमाणे बिनधास्त फलंदाजी करताना दिसतोय. टिपावून उडवण्याचा प्रयत्न आनंद पाडला गेलाय तो मात्र गोलंदाजाकडून. चेंडू बऱ्याच वेळानंतर निर्धाव येतोय. षटकाची समाप्ती ही झाली. 3 षटकांचा खेळ समाप्त झालाय. तर मान्यवरांच्या हस्ते आपल्या शाळेचे शिक्षक उत्कल सर यांचंही आगमन होत आहे. मान्यवरांच्या शुभ हस्ते हा सत्कार केला जाईल. धन्यवाद सर, आपण स्पर्धेदरम्यान सदिच्छा भेट देत आहे. क्रिकेटचा आनंद घेण्यासाठी मुलांनाही घेऊन येत आहे, कारण कुठेतरी शिक्षणाबरोबर खेळाची आवड निर्माण व्हावी. कारण आताच्या युगामध्ये मोबाईलचं वेळ लागले ही मुले कुठेतरी मैदानी खेळ विसरायला लागले आहेत आणि त्याला कुठेतरी रोख लावायला हवा. मैदानी खेळाचं दर्शन घडवावं लागेल, मैदानामध्ये सोडावं लागेल आणि त्यासाठीच एक प्रेरित करणारा खेळ आपल्याला पाहायला मिळतोय. तो मात्र नवज्योत कला क्रीडा मंडळ, सांस्कृतिक मंडळ मिडभाव यांच्याकडून ही आगळी वेगळी स्पर्धा, एक देखणं आयोजन यासाठी की मैदानात येऊ देत, मुलांना आवड निर्माण होऊ देत. गोलंदाजी एंडवरती. येस, पुन्हा एकदा गोव्याचा धुरंधर साई आणि त्याचं स्वागत केलं गेलं. येस, मिस्टर बब्बल नाईक, सिंधुदुर्गचा चार्मिंग बॉय ऑन झालाय. मिड ऑन रिझन, मिडगेट रिझन मध्ये हा देखणा फटकार षटकाराने या षटकाची सुरुवात होते. सुंदर फलंदाजी, देखना फलंदाज, आयकॉनिक खेळाडू मिस्टर बब्बल नाईक. बिनधास्त लिंगडा संघ ताबडतोड फलंदाजी करताना दिसतोय. धावसंख्या झाली 30-40. प्रत्येक चेंडूवरती आक्रमण, कारण पाहिलं 2 सामने जर आपण पाहिलात आणि या खेळाडूंनी पाहिलेत, इकडे 100-125 धावा ही पुरेशा नसतील. छाती ठोकपणे कोण सांगू शकत नाही की 100 धावा 125 धावा झाल्या तरी आम्ही इकडे या डिफेंड करू. एवढं पोषक आपल्याला मैदान हे फलंदाजीसाठी दिसते. गोलंदाज पुन्हा एकदा साईश, पुन्हा एकदा तोच फटका, तोच कित्ता, तोच गोलंदाज आणि फलंदाज कोण? मिस्टर बब्बल नाईक. गोलंदाजी तोडफोड करणारा हा फलंदाज मिस्टर बब्बल. सलग आलेला हा दुसरा मेगा हिट. आनंद देणारा, प्रेक्षकांचं स्वागत, मनभरून कौतुक करणारा आणि डोळ्यांचं पारणं फेडणारी फलंदाजी आपण बबलच्या बॅट मधून पाहतोय. आता मात्र बबल अगदी चेंडू फुटबॉल एवढा दिसत असणार. येणाऱ्या प्रत्येक गोलंदाजाला तडेतोड उत्तर देणारा हा फलंदाज. का आयकॉन खेळाडू म्हणून माझी निवड बिनधास्त लिंगडा संघामध्ये झाले याचं उत्तर देणारा, मागील खेळाला उजाळी नाही देणारा हा फलंदाज मिस्टर बब्बल नाईक. खूप कौतुक असेल. साईश वरती केलेलं आक्रमण यशस्वी आक्रमण म्हणावं लागेल. पंचांगडे दाद मागितली जाते. आलेला निर्धाव चेंडू सलगचा आता मात्र बऱ्याच वेळानंतर पहिला चेंडू. सलगच्या 2 षटकारानंतर आलेला हा निर्धाव चेंडू. बरंच समाधान मिळेल गोलंदाजाला. आता मात्र समजलंय नेमकं काय करायचं आहे. बब्बलला कुठच्या टप्प्यावरती गोलंदाजी करावी लागेल, चोरटी धाव म्हणावी लागेल आणि गोलंदाज बाद होतोय. नक्कीच ही बाद झालेला समर्पित केले गेले बब्बलसाठी, कारण बब्बलचं स्ट्राईक वरती राहणं गरजेचं आहे. त्यामुळे पहिला गडी रनआउट स्वरूपात माघारी येतोय. सुंदर साथ, सुंदर सोबत, सुंदर खांद्याला खांदा लावून ही जी भागीदारी झाली आहे याचं नक्कीच या फलंदाजाला श्रेय दिलं जाईल.
रोशनचं नक्कीच कौतुक केलं जाईल. ही साथ देणे गरजेचे होते. न्यू बॅटर नवीन फलंदाज. दुसरा आयकॉनिक खेळाडू स्वागत केले बबल कडून सौरभ म्हात्रे नामक फलंदाजाचं स्वागत. ही जोडी वन डाऊन पोझिशन वरती आलेला जबाबदारीचा खेळ दाखवणारा सौरभ म्हात्रे थेट दिवा मुंबई दिवावरून दाखल झाला या स्पर्धेसाठी. तोपर्यंत चेंडू द्यायचा आहे. 18 चेंडू 51 धावा. मी सांगितल्याप्रमाणे याही इनिंग मध्ये अर्धशतकीय खेळी विक्रमाला गवसी घालणारा अजून एक खेळाडू मिस्टर बबल नाईक. बबल दादा नक्कीच बॅट दाखवायची आहे. लाईव्ह स्पर्धा आहे. नक्कीच प्रत्येक इनिंग मध्ये एक खेळाडू पराक्रम करतो आणि त्यामध्ये नाव रोवलं गेलंय ते मात्र बब्बल नाईक. नावाला साजेशी कामगिरी, झालेल्या निवडीला न्याय देणारी फलंदाजी, बिनधास्त लिंगडाळ आणि बिनधास्त बब्बल ऑन झालाय. चौफेर फलंदाजी, षटकार षटकार आणि षटकार. किती कौतुक करणार या खेळाडूचं. झालेली निवड सार्थ ठरवताना बिनधास्त लिंगडाळ संघाकडून ताबडतोड मेगा हिट, बॅनर तोड, सुवर्ण फटके. किती कौतुक करावं या खेळाडूचं. धावांचा पाऊस नव्हे ढगफुटी करून ठेवली आहे. धावसंख्या झाली आहे ती 65. एक गडी बाद 65. 2 चेंडू आलेत बघा मैदानामध्ये. पंच सुंदर फलंदाजी. आलेल्या प्रत्येक गोलंदाजांवरती जे आक्रमण चढवलं ते अगदी यशस्वी आक्रमण म्हणावं लागेल. 4 षटकांचा खेळ समाप्त झालाय. धावसंख्या झाली आहे 65. यामध्ये एक गडी बाद, तोही रनआउट आणि स्वतः अगदी बाद झाल्या. कारण बबलला स्ट्राईक देणं गरजेचं होतं आणि का दिलं गेलं हे बबल नक्कीच दाखवतोय. तुझा विकेट भलेही गेला पण ते नक्कीच तुझी विकेट किती महत्वाची होती. तुझ्या विकेटला नक्कीच सलाम असेल. न्यू फलंदाज म्हात्रे, सौरभ म्हात्रे दाखल झालाय. दुसरा आयकॉनिक खेळाडू थेट मुंबईवरून या स्पर्धेसाठी दाखल झालाय. गोलंदाजी एंडवरती सूरज गावडे. बेस्ट वर्सेस बेस्ट, गोवा वर्सेस मुंबई. काय स्पर्धा, काय सामने आणि काय खेळाडू या स्पर्धेदरम्यान लाभले आहेत. सुंदर स्पर्धा. धावसंख्या झाली 65. उडवलाय चेंडू, फटका फसलाय. नो मॅच लँड रिजन मध्ये स्वतः क्षेत्ररक्षक गोलंदाज चेंडूवरती जाईपर्यंत धावून काढलेली एक धाव. तोपर्यंत स्ट्राईक वरती नाव सांगायची गरज नसेल. आजच्या स्पर्धेमधील तिसरी अर्धशतकीय खेळी आणि या इनिंग मधील पहिला अर्धशतकीय वीर बबल नाईक मेगा स्क्रीन वरती नक्कीच झळकतोय. षटकार चौकारांची आतिषबाजी करणारा लेफ्ट हँड फलंदाज, डोळ्यांचे पारणं फेडणारा, प्रेक्षक वर्गाला खुश करणारी फलंदाजी. अगदी जे तिकीट काढलं गेलंय त्या तिकिटाला पैसा वसूल फलंदाजी मिस्टर बबल नाईक. धावसंख्या झाली 66. नो चेंडू, नो चेंडू. आजचा दिवस मी वारंवार सांगेन, अगदी पंचपक्वानाची थाळी आपण बबल नाईक साठी अगदी अगदी समोर आणून ठेवताय आणि या थाळीचा मनमुरुद आनंद नक्कीच आतापर्यंत बबल नाईक अगदी पोट भरलाय. ढेकर द्यायला सुरुवातही झाली आहे. अशी फलंदाजी, सुंदर चेंडू, कोलंबीचे चेंडू, फ्रीहिटचा हा चेंडू, अगदी सुंदर गोलंदाजी. नक्कीच सूरजचंही तेवढंच कौतुक करेल मी. बेस्ट वर्सेस बेस्ट आपल्याला सामना पाहायला मिळतोय. दोन्ही एंड वरून आता शर्तीचे प्रयत्न पाहायला मिळत आहेत. फुल टॉस, फुल टॉल वसूल, आउट ऑफ द पार्क. सिल्वर पार्क स्टेडियम वरती उडवलेला हा आउट ऑफ द पार्क चेंडू, धावांची लयलूट करणारा. धावा नेऊन ठेवल्या ते तब्बल आता मात्र 73 वरती. 5 षटक प्रगती पथावरती बबल बबल आणि बबल. काय पराक्रमांची पराकाष्ठा. सुंदर खेळी, अगदी संस्मरणीय खेळी बबलच्या बॅटमधून आपल्याला पाहायला मिळते. वाईड चेंडू, वाईड दबाव, प्रेशर. नक्कीच गोव्याचा हा खेळाडू सूरज आपल्याला दिसतोय. सूरज पाताडे
नक्कीच आता मात्र बबलच्या समोर सूरज गावडे, लेफ्ट हँड फलंदाज बबल नाईक, फुल टॉस, फुल टोल, आउट ऑफ द पार्क, मिड विकेट रिझन मध्ये देखना फटका आलाय खरा. बबल नाईक पंढरीचा पांडुरंग या मिळबावच्या मैदानावरती बिनधास्त लिंगडा संघासाठी उभा राहिलाय. खरोखरच सुंदर खेळ, अप्रतिम. फुल टॉस चेंडूला फुल टोल वसूल केला गेलाय. धावा नेऊन ठेवल्या त्या तब्बल 80 वरती, सांघिक 80. बबल नाईकचे अपडेट्स आपल्याला मिळत राहतील. 22 चेंडू 69 धावा, फक्त 11 धावा संघाच्या आहेत. सुंदर इनसाइड आउट फटका, देखना फटका आपल्याला पाहायला मिळतात. तीन क्षेत्ररक्षक धावतायत आणि सरते शेवटी शर्यत जिंकले ते मात्र चेंडू फरार. 3 क्षेत्ररक्षकांना चुकवून चेंडू झालाय फरार, आलाय चौकार आणि धावसंख्या नेऊन ठेवली ती तब्बल 84 वरती. सलामी कशी असावी, नेतृत्व कसं असावं याचं सुंदर उदाहरण, सुंदर मिलाप. मिस्टर बबल नाईक, चौफेर हाणामारी. हो हो हो, काय बॅटचा आवाज, बॅटचा फ्लो पाहिल्यानंतर समाधान होत आहे. चेंडूकडे पाहावं की बबलकडे पाहावं. बबलची फलंदाजी अगदी नेत्रदीपक, आनंद देणारी, प्रेरणा देणारी, या रखरखत्या उन्हामध्ये थंडावा देणारी फलंदाजी आपण बॅट मधून पाहतोय. धाव संख्या नेऊन ठेवली ती तब्बल 90 वरती. बबल आणि बबल नाईक प्रत्येक इनिंग मध्ये एक अर्धशतकीय वीर आपल्याला मिळालाय आणि यामध्ये बबल तो कुठे मागे राहणार. बबल ज्यावेळी मैदानामध्ये पाऊल ठेवलं असला त्यावेळीच म्हणत असणार, आज मात्र आजचा बुधवार आपल्याला गाजवावाच लागेल, या मेजवानीवरती ताव मारावा लागेल, हल्ला चढवावा लागेल आणि तेच काम केलं गेलंय. बबल नाईक मैदानावरती वावर टू पॉवर, चिअर टू गिअर बदलणारा खेळ आपल्याला पाहायला मिळतोय. बबल नाईक वन हँडेड हिरो, वन साइडेड हिरो ठरलाय तो मात्र या सामन्यामध्ये. लिंगडा, बिंदास लिंगडा संघाकडून गोलंदाजी एंड वरती बदल होईल. शमीन राणे दाखल झालाय गोलंदाजी एंड वरती. शेवटचे 6 चेंडू म्हटल्यानंतर आक्रमण हे शिवधनुष्य असतं, कारण डेथ ओव्हर म्हटल्यानंतर आक्रमण तर नक्कीच होणार. 2 आयकॉनिक खेळाडू समोर. गोलंदाज पहिला चेंडू यशस्वी नक्कीच ठरतोय. फुल लेन डिलिव्हरी, फटका फसलाय. स्लोअर बद्दलचा चेंडू फसवलं गेलाय गोलंदाजाकडून. बॅटर फलंदाज सौरभ म्हात्रे, कमाल धमाल करावी लागेल. राहिलेले काही चेंडू. आलाय आमच्या कॉमेंट्री कक्षाला सलामी देणारा, मान्यवरांचं स्वागत करणारा चेंडू थेट आमच्या स्वागत कक्षाच्या चेंडूवरून ट्रॅव्हल होताना षटकार येतोय आणि धावा नेऊन ठेवल्या तर तब्बल 96. बघा, क्रिकेटचा आनंद घेताना आपल्याला दिसत आहेत. कॅमेरामॅनला सूचित करून आमचं प्रेक्षक वर्गामधून नाच आपल्याला पाहायला मिळतोय. हे आहे क्रिकेट, तरुणाईलाही लाजवेल. अगदी मोठे प्रेक्षक वर्गही लहान होऊन आनंद घेत आहेत क्रिकेटचा. आणि कारणही असेल तरी दोन्ही एंड वरून हाणामारी, षटकार चौकार, आनंद देणारा खेळ आपल्याला पाहायला मिळतोय. हो, हेलिकॉप्टर ऑन केलाय, उद्ध्वस्त करणारी फलंदाजी. काळ भैरव हिंदळे संघाला अगदी पुरेपूर उद्ध्वस्त करणारी फलंदाजी, प्रत्येक गोलंदाजाचा समाचार घेणारी फलंदाजी. 2 आयकॉनिक खेळाडू म्हात्रे आणि बबल नाईक. धाव संख्या झाली आहे 102, अर्थातच 102 धावा. सांघिक शतकीय खेळी, अजून काही चेंडूंचा खेळ बाकी. तोपर्यंत 2 आयकॉनिक खेळाडू, जबाबदारीची जागा, वन डाऊन पोझिशन आणि ती अगदी लीलया पार केली गेली आहे. दुसरा आयकॉनिक खेळाडू म्हात्रे थेट दिवा मुंबईवरून दाखल झाले या स्पर्धेसाठी. सुंदर चेंडू म्हणावा लागेल. टप्पा पडल्यानंतर थोडासा खाली राहिला, थोडासा आउटकट झाला खरा. पद्धतीचा चेंडू फसवलं गेलं गोलंदाजाकडून आणि बऱ्याच वेळानंतर निर्धाव चेंडू आपल्याला पाहायला मिळाला.
बॅटची कट यष्टी मागे सुंदर झेल आणि तर ते शेवटी शेवट गोड करण्याचा प्रयत्न झालाय मात्र काळभैरव हिंदळे संघाकडून सामन्यातील इनिंग मधील दुसरा गडी बाद होताना दिसेल. न्यू बॅटर नवीन फलंदाज बिंदास लिंगदा संघाकडून अर्जुन गायकवाड दाखल झाले मैदानामध्ये. तोपर्यंत धाव संख्या 102. 2 गडी बाद. पुन्हा एकदा सन्माननीय शैलेशजी लोके श्याम लोके सर यांचंही आगमन होतंय. नक्की एक आदरणीय व्यक्तिमत्व एक तरुण तडफदार युवा नेतृत्व म्हणून ज्यांच्याकडे पाहिले जाईल. तोपर्यंत टाळे येत आहेत. सुंदर खेळ आयकॉनिक खेळ आपल्याला पाहायला मिळाला मात्र मात्रेकडून. तोपर्यंत गोलंदाज ब्रेक थ्रू दिलाय. बऱ्याच वेळानंतर गरज होती या विकेटची. गायकवाड रिव्हर्स शिफ्टचा अटेम्प्ट. सरळ बॅटने धावा निघतायत. प्रयत्न करावे लागतील. अर्थातच षटकाची समाप्ती इनिंगची समाप्ती. तोपर्यंत एकदा बबल नाईकच्या खेळीसाठी जोरदार टाळ्या होऊन जाऊ देत. नक्कीच लाईव्ह प्रेक्षक वर्गही टाळ्या वाजवत असणार कारण सिंधुदुर्गचा चार्मिंग बॉय गोल्डन बॉय द वन साइडेड हिरो आजच्या खेळी दरम्यान 25 चेंडू 79 धावांची नाबाद मॅरेथॉन खेळली. आजच्या दिवसातील सर्वोच्च धावा म्हणाव्या लागतील. कॅमेरामॅनला विनंती असेल हा क्षण टिपला जावा. एक सुंदर खेळ आपण पाहिला. वैविध्यपूर्ण फलंदाजी चौफेर फलंदाजी मिस्टर बबल नाईक. आयकॉन कशाला म्हणावं निवड कशी असावी आणि झालेल्या निवडीला न्याय कसा द्यावा हे आपण बबल कडून नक्कीच पाहिलं. विजयासाठी टार्गेट दिलं गेलंय 103. अर्थातच 103 धावांची लयलूट करावी लागेल. ती मात्र काळभैरव हिंदळे संघाला. 36 चेंडू 103 धावा. मैदानामध्ये विनंती असेल क्षेत्ररक्षण सजवून घ्यायचंय. ते अर्थातच बिंदास लिंगदा संघाने नाणेफेक जिंकल्यानंतर निर्णय चुकीचा ठरवताना बिंदास लिंगदा संघाने जी धुवाधार फलंदाजी केली तीच धुवाधार फलंदाजी अपेक्षित असेल. काळभैरव हिंदळे संघ कमी समजू नका. अनेक पराक्रम याही संघाच्या नावावरती अनेक पराक्रमी खेळाडू याही संघामध्ये आपल्याला दिसेल. त्यामुळे नक्कीच हा सामना बेस्ट वर्सेस बेस्ट आणि चुरशीचा होणार यात काही शंकाच नसेल. दोन्ही संघांना पुरेशी एकदा शुभेच्छा देऊयात. मान्यवरांना विनंती असेल लोके बंधू सन्माननीय शैलेश दादा आणि श्याम दादा प्लीज विनंती असेल आपण विराजमान व्हायचं आहे. खूप मोठं नेतृत्व या स्पर्धेदरम्यान आणि हिंदळे गावचा अभिमान स्वाभिमान आदर्श म्हणजेच नक्कीच भाई नरे दादा यांच्या समेत लोके दादा नक्कीच नाव घेतलं जाईल आणि घेतलं जाणार कारण कामही तेवढं आपण पाहिलं. दोन्ही संघांना शुभेच्छा असतील. बघा मेगा स्क्रीनवरती बबल नाईक दिसतोय आपल्याला. आजच्या दिवसातील सुंदर फलंदाजी वैविध्यपूर्ण फलंदाजी पहिल्या इनिंग मधील अर्धशतकीय वीर 25 चेंडू 79 नाबाद धावा आणि सांघिक धावा पाहिला तर 102 धावा. यावरूनच समजतं की बबल नाईक नेमकं काय आहे. छोटा पॅकेट बडा धमाका लेफ्ट हँड फलंदाजी. सिंधुदुर्गचा अजून एक गुणवंत खेळाडू नक्कीच अभिमान असेल. चला फलंदाजांना विनंती असेल काळभैरव हिंदळे संघ आपली फलंदाजीची जोडी मैदानात पाठवायची आहे. विनंती असेल आपल्याला. विजयी 103 धावांचं आव्हान घेऊन उतरलाय तो मात्र काळभैरव हिंदळे संघ. नाणेफेक जिंकल्यानंतर प्रथम क्षेत्ररक्षण घेतलेला निर्णय आताच्या इनिंग पर्यंत पाहिल्यास नक्कीच खोटा ठरवला गेला आणि चुकीचा ठरवला गेलाय. पण मात्र नक्कीच काळभैरव हिंदळे संघाकडून नक्कीच आक्रमण केलं जाईल. नावाला साजेशी कामगिरी. अगदी अनेक वर्ष टेनिस क्रिकेटची सेवा करणारा हा क्लब नक्कीच पराक्रमांची पराकाष्ठा नक्कीच करताना दिसेल. सलामीची जोडी
काळभैरव हिंदवे संघ सलामीची जोडी अर्थातच मैदानात पाठवायची आहे. काळभैरव हिंदवे संघ आपले 12 खेळाडू आमच्या कॉम्बॉक्स मध्ये पाठवा. सलामीची जोडी मैदानात दाखल होते तोपर्यंत गोलंदाजी एंड वरती सौरभ मात्रे आपल्याला दिसेल. पहिलं षटक इनिंगची सुरुवात करणारे ती सुरुवात बघूया. मुंबई दिव्यावरून दाखल झालेला हा खेळाडू या स्पर्धेसाठी एक आयकॉनिक खेळाडू म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जाईल असा गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय. स्ट्राईकला साई झोरे तर नॉन स्ट्राईकला केतन प्रभू. साईश झोरे केतन प्रभू सलामीची प्रारंभिक जोडी. साई झोरेची अपडेट्स म्हटल्यानंतर गोवा संघराज्यामधून दाखल झाल्या स्पर्धेदरम्यान काळभैरव हिंदवे संघाकडून आयकॉनिक खेळाडू म्हणून दाखल झालाय. त्यामुळे आता मात्र 2 आयकॉनिक खेळाडू, एका एंडवरून साई झोरे तर दुसऱ्या एंडवरून सौरभ मात्रे. थेट मुंबई वर्सेस गोवा, बेस्ट वर्सेस बेस्ट सामना म्हटलं तर वावगं ठरणार नाही. सुंदर स्पर्धा आपण पाहतोय. अगदी गोवा आणि मुंबई वरून ही स्पर्धेसाठी दाखल झालेत खेळाडू, त्यामुळे ही स्पर्धा कुठे मागे राहिली नाहीये. नक्कीच मी आयोजकांचं कौतुक करेन की ही स्पर्धा यशस्वी झाली आहे. सुंदर देखणं आयोजन. पहिला चेंडू सौरभ मात्रे साईश येण्यासाठी तयार. उडवण्याचा प्रयत्न सफल होण्याचा अगदी प्रयत्न पाहायला मिळाला आणि निर्धाव चेंडूने सुरुवात झाली आहे. सुंदर आपण खेळ पाहतोय. एकशे 3 धावांचं विजयी लक्ष, एक मोठं टार्गेट. पण या मैदानावरती मोठं म्हणता येणार नाही, 135 धावाही मारले गेले आहेत आणि त्याच दिशेने आक्रमण करण्याचा प्रयत्न. हो सुंदर डिलेव्हरी. टप्पा पडल्यानंतर अगदी त्याच वेगाने यष्टीरक्षक आपल्याला काम करताना दिसतोय. सलगचा दुसरा चेंडू निर्धाव. येस तिबा एक्सप्रेस. मिस्टर सौरभ मात्रे मेगा स्क्रीनवरती आपल्याला ऑरेंज जर्सी मध्ये पाहायला मिळेल. वेगवान चेंडू, वेगावरती सुंदर नियंत्रण. तिसऱ्या चेंडूवरती पहिला धक्का. गोव्याचा साईश माघारी येतोय. झालेली निवड सार्थ ठरवताना सौरभ मात्रे ऑन एक्सप्रेस. मुंबईवरून ती झालेली एक्सप्रेस उद्ध्वस्त करताना पहिला गडी बाद करतोय. मात्र साईश याला काळभैरव हिंदवे संघाला बसलेला हा पहिला हादरा म्हणाला नाही. नक्कीच मी हादराच म्हणेन, कारण गोव्यासारखा आयकॉनिक खेळाडूला एवढ्या स्वस्तात बाद करताना नक्कीच सुंदर खेळ आपल्याला पाहायला मिळतोय. तो मात्र युट्यूबला लाईव्ह जोडलेले प्रेक्षक नक्कीच मन भरून कौतुक असेल. नक्कीच उमेश साडम कौतुक येते आमच्यासाठी. धन्यवाद उमेश दादा. आता पंचकृषी मधील एक उत्कृष्ट अष्टपैलू खेळाडू यांच्याकडून शुभेच्छा या स्पर्धेदरम्यान स्पर्धेला येतात. तोपर्यंत नवीन फलंदाज सागर तेली दाखल झालाय. मी तर म्हणेन ही जबाबदारीची जागा आहे आणि जबाबदारी पार पाडावी लागेल, कारण आपला आयकॉनिक खेळाडू अगदी स्वस्त्यात म्हणण्यापेक्षा स्वस्त्यातच गारद झालाय. त्यामुळे ही जागा आता मात्र महत्वाची असेल. सन्मान देण्याचा प्रयत्न गेला. काय कौतुक या फलंदाजीसाठी. फलंदाजीवरती नंदनवन असलेली खेळपट्टी आणि यावरती एवढी टिचून गोलंदाजी. कौतुकास पात्र गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. मात्र सौरभ मात्रेकडून अजूनही धावांचं खातं खोलायचंय. उडवण्याचा प्रयत्न आणि या षटकामधील दुसरा गडी बाद होताना दिसतोय. एक आयकॉनिक खेळ आपल्याला पाहायला मिळतोय. फलंदाजी तर फलंदाजी आणि गोलंदाजी तर त्याहून सुंदर. शेर तो शेर, सव्वा शेर आपल्याला पाहायला मिळतोय. दिव्यावरून थेट मुंबईवरून या स्पर्धेसाठी का दाखल झालोय, आयकॉन खेळाडू म्हणून का निवड झाली आणि त्या खेळीला न्याय देताना आपल्या नावाला साजेशी कामगिरी करताना सौरभ मात्रे खूप सुंदर गोलंदाजी. आणि या कठीण विकेटवरती, कारण फलंदाज तर हाणामारीच करतात,
धावांचा पाऊस लयलूट केली जाते आणि अशा प्रकारच्या खेळपट्टीवरती याहून सुंदर गोलंदाजी तर ती काय असेल. सौरभ म्हात्रे नक्कीच आजचा दिवस गाजवणार. सूरज गावडे दुसरा गोव्याचा आयकॉनिक खेळाडू. आता मात्र सामना वाचवावा लागेल, गेम चालवावा लागेल, जबाबदारी पार पाडावी लागेल. हो शॉट करण्याचा एक देखना फटका थेट उडवून दिलाय चेंडू सीमा पार. सौरभ म्हात्रेच्या चेंडूवरती आलेला हा पहिला मेगा हिट 6 धावेने आपलं आणि संघाचं खातं खोलताना दिसतोय तो मात्र सूरज पाताळे गावडे. 6 धावेने खातं खोललं गेलंय. षटकाची समाप्ती होते. 6 चेंडू 6 धावा, त्याही 6व्या चेंडूवरती 2 गडी बाद. 2 गडी बाद 6 धावा. सुंदर गोलंदाजी सौरभ म्हात्रे. ऑरेंज जर्सी मध्ये आपण मिड ऑन रिजन मध्ये पाहू शकता. कंपल्सरी 30 यार्ड सर्कलच्या बाहेर हे पॉवर प्ले षटक आहे. गोलंदाजी एंडवरती कृष्णा गायकवाड आपल्याला दिसेल. बिंदास्त लिंगडा संघाकडून विजयी 103 धावांचं लक्ष आणि त्या दिशेने सुंदर सुरुवात झाली ती मात्र सौरभ म्हात्रे म्हणजेच बिंदास्त लिंगडा संघाकडून. अगदी पहिल्या षटकामध्ये पहिल्या 5 चेंडूंमध्ये निर्धाव 5 चेंडू 2 गडी बाद. सुंदर चेंडू आपल्याला पाहायला मिळाला. दुसऱ्या षटकाची सुरुवात देखना फटका आपल्याला पाहायला मिळाला. खूपच फाईन चेंडू ट्रॅव्हल होतोय सीमारेषाने एक क्षेत्ररक्षणही होतोय पण धावून काढलेल्या नक्कीच 2 धावा. तिसऱ्या धावेचा कॉल आणि यशस्वी 3 धावा ऍड केल्या जातील. सुंदर रनिंग बिटवीन द विकेट म्हणावं लागेल. धावसंख्या झाली ती मात्र 9 अशी. लेफ्ट हँड फलंदाज सुंदर स्पर्धा आपण पाहतोय. खरोखरच धावांचा पाऊस. फलंदाज नक्कीच आनंद घेत आहेत. बॅटची कट येते. सुंदर चेंडू. बऱ्याच वेळानंतर काम करणारी गोलंदाजी आपण पाहतोय. गोलंदाज कृष्णा गायकवाड. सुंदर गोलंदाजी आणि या प्रकारची गोलंदाजी अपेक्षित असेल कारण 103 धावा डिफेंड करायच्या आहेत. धावसंख्या मोठी दिसते पण या मैदानावरती याही धावसंख्येला यशस्वी पाठलाग होऊ शकतो. येस देखना फटका. एक आनंद समाधान प्रेरणा देणारा षटकार. मेगा हिट म्हणावी लागेल सूरज गावडेच्या बॅटमधून. गोव्याचा हा खेळाडू. आता मात्र काम करावं लागेल. झालेल्या निवडीला न्याय द्यावा लागेल. काळ भैरव हिंदे संघाला कुठेतरी या पडझडीमधून सावरावं लागेल कारण जबाबदारी आहे. 2 धुरंधर आपले बाद झाल्यानंतर पुढान पोझिशन वरती फलंदाजी आलेला फलंदाज कृष्णा. गोलंदाजी एंड वरती पुन्हा एकदा स्लोअर गतीचा चेंडू फुलटॉस आलाय खरा मात्र फुलटॉस वसूल गेलाय. दुसरा षटकार येतोय. एक देखना फटका आपल्याला पाहायला मिळतोय. कृष्णावरती आक्रमण केलं गेलं. मी सांगितलं या 103 धावा ही या मैदानावरती अगदी लिहिलं या यशस्वी चेस केल्या जातील आणि त्या दिशेने उभं राहणं या फलंदाजाला नक्कीच महत्वाचं काम करावं लागेल. सूरज वर्सेस कृष्णा कमाल करावी लागेल. पुन्हा एकदा उडवलाय चेंडू. 1 बाउन्स 2 डाऊन 2 बाउन्स सीमा पार चौकार. समाधान. खरोखरच या खेळीची अपेक्षा आहे. काळ भैरव हिंदळे संघ इथूनही फिनिक्स भरारी घेऊ शकतो. या 103 धावांना विजयी गवसणी घालण्याचं स्वप्न जे पाहिलात यामध्ये स्वप्नपूर्ती करण्यासाठी फलंदाज सूरजला काम करावं लागेल. पुन्हा एकदा कृष्णा
कृष्णावरती चढवलेला आक्रमण आलेला हा अजून एक मेगा षटकार मिड ऑन रिजन मध्ये नक्कीच बबल चेंडूवरती पाहण्याखेरीज काहीच पर्याय नसेल असा देखना फटका पॅरलल षटकार म्हणावा लागेल. धावसंख्या नेऊन ठेवली ती तब्बल 31 वरती. 2 षटकांचा खेळ समाप्त झालाय. 2 गडी बाद झाल्यात आणि धावा पाहिल्यास अगदी 31 धावांची लयलूट. गोलंदाजी एंड वरती बदल होतोय. मिस्टर सौरभ मात्र दाखल झालाय. दिवा एक्सप्रेस पहिल्या षटकामध्ये 2 गडी बाद, सलगचे 5 चेंडू निर्धाव, त्यानंतरच्या चेंडूवरती षटकार, त्यामुळे 6 चेंडू 6 धावा आणि 2 गडी बाद असं पृथक्करण आपल्या षटकामध्ये पाहिलं आणि तीच पुनरावृत्ती अपेक्षित असेल ती मात्र बिंदास लिंगदा संघाकडून. तर मात्र काळ भैरव हिंदळे संघ लक्ष असेल ते मात्र सूरजकडे. झालेली निवड आयकॉन खेळाडू, गोव्याचा खेळाडू दम दाखवावा लागेल. महाराष्ट्र सिंधुदुर्ग मध्ये हाहाकार माजवावा लागेल. पॉवरप्लेचं षटक, मागून घेतलेलं षटक, सौरभ वरती आक्रमण करण्याचा इरादा, आणि इरादा चुकीचा नसेल कारण मारायचं तर बेस्ट लाच मारायचं, टॉपच्याला मारायचं, आणि हाच इरादा सौरभलाच मारण्याचा प्रयत्न केला जाईल आणि यासाठी ज्या पॉवरप्ले षटकाची मागणी केली गेली आहे. सुंदर आपण खेळ पाहतोय. 2 षटकांचा खेळ समाप्त. अगदी 12 चेंडू झालेत. 31 धावांची लयलूट झाली आहे. विजयी लक्ष पाहिला तर 103 धावांचं लक्ष सहज पार होऊ शकतं. सहज हा शब्द का वापरला गेलाय ते ज्यांनी अगोदरचे सामने पाहिले त्यांना नक्कीच माहित आहे. या मैदानावरती हा खेळ सोपा करून ठेवला या फलंदाजांनी. तोपर्यंत सुंदर गोलंदाजी, सुंदर क्षेत्ररक्षण, पॉवरप्लेच्या षटकामध्ये याहून सुंदर ते काय असेल. आणि मुंबई एक्सप्रेस, दिवा एक्सप्रेस दाखल झाली आहे. आपण नेहमी दिवा गाडीला नावं ठेवतो स्लो डुगुडुगू, पण आज हीच दिवा नक्कीच पटरीवरती तेज एक्सप्रेस, सर्व फलंदाजांना मागे ठेवणारी ही गोलंदाजी. हो हो हो, टप्पा ही स्विंग डिलिव्हरी आपल्याला पाहायला मिळाली. स्विंग अँड मिस, फलंदाजाला निशब्द करणारी गोलंदाजी. अर्थातच सौरभ मात्रे अष्टबैलू खेळाचं प्रदर्शन. खूप गोड कौतुक असेल या खेळाडूचं. आयकॉनिक खेळ कसा असावा, झालेली निवड कशी सार्थ ठरवावी, याचा सुंदर मिलाप म्हणजे सौरभ आणि सौरभ. मी आहे टॉपचा, पण सहजासहजी तुमचं आलेलं आव्हान नक्कीच परतून लावणार क्षमता आहे, सिद्धही केलंय मात्र सौरभ याने. आता मात्र फलंदाजाला कुठेतरी समाधानकारक फटका, अगदी चतुराई घ्यावी लागली. शक्तीचा नाही तर युक्तीचा वापर करावा लागला आणि या धावून काढलेल्या नक्कीच 3 धावा ऍड केल्या जातील. धावसंख्या झाली ती मात्र 34 अशी. 20 चेंडू 69 धावांची गरज. अजून सामना संपला नाहीये. सूरज मैदानामध्ये गोवा वर्सेस मुंबई, बेस्ट वर्सेस बेस्ट. सूरज काय करणार याकडे नक्कीच लक्ष असेल, तोपर्यंत सौरभ काय करणार याकडेही लक्ष असेल. गोलरपद्ध चेंडू आमच्या कॉमेंट्री कक्षाच्या थेट समोर. बबल नाईक क्षेत्ररक्षणासाठी 100% योगदान म्हणावं लागेल. सुंदर प्रयत्न असेल पण चौकार काय रोखू शकत नाहीये आणि या 4 धावा बऱ्याच वेळानंतर धावांचा वेग वाढवणारा हा फटका, समाधान देणारा. पण बबल नक्कीच सांगतोय निराश होऊ नकोस, ही वेळ, हा चेंडू खराब होता. नक्कीच धावसंख्या झाली ती 38. 103 धावांचा पाठलाग यशस्वी करावा लागेल. 2 दिग्गज संघ बिंदास्त. लिंगडा वर्सेस काळ भैरव हिंदळे. फलंदाज आणि धावांचा पाऊस पडला आणि त्याच खेळीची अपेक्षा. असाच सामना एवढाच जवळपास होता आणि यामध्ये त्या धावा चेस झाल्या होत्या, त्यामुळे या 103 धावाही नक्कीच डिफेंड होतील न होतील
याकडे आणि यामध्ये मधला दुवा असेल तो मात्र सूरज. सौरभ मात्र 2 षटक म्हणजे 12 चेंडू 14 धावा आणि 2 गडी बाद. अगदी एका षटकामध्ये 25-30 धावा लवलूट होतात आणि त्यामध्ये आता मात्र बबल वरती केलेलं आक्रमण, विजयामधील विजयाचा हिरो तर बिंदास्त लिंगडा संघामधील विजयातील अडसर ठरणारा सूरज आपल्याला गोवामधील खेळाडू दिसतोय. पुन्हा एकदा सामना आयकॉन वर्सेस आयकॉनिक, बेस्ट वर्सेस बेस्ट, बबल वर्सेस सूरज. धावसंख्या नेऊन ठेवले ती तब्बल 45. जर्सी क्रमांक 45 रोहित शर्मा, रोहित करावी लागेल हा सामना जिंकायचा असेल तर. पुन्हा एकदा हो सूरज नावक फलंदाज. गोव्याचं वादळ थेट महाराष्ट्र सिंधुदुर्ग नव्हे तर मिडबावमध्ये वादळ घोंगावताना दिसत आहे. धावसंख्या झाल्या ते 51. 10 चेंडू आणि 45 धावांची खेळी. गोव्याचा सूरज नाम तो सुनाई होगा. गोव्यावरून का आलोय हे आपल्या बॅट मधून उत्तर देताना मी सांगितलंय, काळ भैरव हिंदे संघाला कमी लेखू नका. अनेक स्पर्धा विक्रम याही संघाच्या नावावरती अनेक वर्ष टेनिस क्रिकेटची सेवा ज्या संघाने केली आहे तो संघ दमखम दाखवतोय. या मैदानावरती सूरज नावाचं वादळ, थेट गोव्याचं वादळ मैदान मिडबामध्ये घोंगावताना दिसतंय. पुन्हा एकदा तडाखेबंद तोच फटका शपलवरून उडवलं गेलाय. बबलवरती आक्रमण केलं गेलंय. तोडायचं तर बेस्टला तोडायचं, बबलला तोडण्याचं अर्धशतकीय खेळी मिस्टर सूरज गावडे. गोव्याचा खेळाडू या इनिंग मध्ये अर्धशतक झळकवतोय. मी सांगितलंय प्रत्येक इनिंग मध्ये एक खेळाडू अर्धशतकीय खेळी. 11 चेंडू 51 धावा. चेंडू जायचा सूरज दादा, नक्कीच विनंती असेल आपण बॅट दाखवायची आहे. लाईव्ह प्रेक्षक आहेत, समाधान देणारे, आनंद जिंकू दे कोणी पण आमचा आनंद अगदी गगनाला पार केलाय सो. ज्याप्रमाणे पहिल्या इनिंग मध्ये आपण खेळ पाहिला बबलचा आणि आता मात्र बबलवरती आक्रमण केलं जात आहे ते मात्र सूरज गावडेकडून. समीकरण बदलत चाललंय. 4 षटकाचा खेळ चालू. धावसंख्या झाली आहे 57. विजयासाठी समीकरण येत आहे 15 चेंडू 46 धावा. 15 त्रिक 45. प्रत्येक चेंडूवरती 3 धावा. 300चं स्ट्राईक रेट आणि सूरज असेल तर 300 काय 600चा स्ट्राईक रेट टोकणारा हा फलंदाज. आता मात्र सुंदर फलंदाजी. पुन्हा एकदा तोच कित्ता गिरवला गेलाय का? येस, आउट ऑफ द पार्क. सिल्वर पार्क स्टेडियम वरती धुवाधार फलंदाजीचा देखना नजारा. अजून एक सूरज नावाला साजेशी कामगिरी झालेली निवड आयकॉन कसा असावा याचं सुंदर उदाहरण, सुंदर मिलाप म्हणजे सूरज गावडे. अगदी यादगार खेळी. मिडबावचे हे प्रेक्षक वर्ग तुला कधीच विसरणार नाही. एवढी सुंदर खेळी आणि खास करून काळ भैरव हिंदळे संघ. मी म्हटल्याप्रमाणे विजयाला गवसणी घालणारा हा खेळ, हे फलंदाज. विजयी 103 धावाही डिफेंड केल्या जातील का? आणि यामध्ये उभा असलेला हा दुवा म्हणजेच सूरज गावडे. धावसंख्या झाली आहे 63. बबल नाईक 4थं षटक हाताळताना बऱ्याच धावा वसूल केल्या गेल्या आहेत. सूरज वर्सेस बबल. हो कुठना टेक तमाशा देख तमाशाला सुरुवात झाली ती मात्र काळभैरव हिंदळे संघाकडून. बेस्ट वर्सेस बेस्ट. शेर पे 1.25 शेर. तू तुझ्या घरी भारी, मी इथे भारी. सुंदर खेळ सूरज गावडे. तमाशाला सुरुवात केली गेली. आता मात्र विचार करायला लागेल ते मात्र बिंदास्त लिंगडा संघाला. नक्कीच
आता मात्र समीकरण बदलत चाललंय. 4 षटकांचा खेळही संपलाय. धावसंख्या झाले 69. आता मात्र ताबडतोड 9 षटकार ज्याच्या बॅट मधून पाहिले आहेत. सूरज गावडे, सूरज आणि सूरज. आताच्या घडीला मैदानामध्ये वादळ आणि या वादळामध्ये बिनधास्त लिंगडा संघ फिरावेल का, पाय मजबूत रोवेल का की उद्ध्वस्त होईल. गोलंदाजी एंड वरती नक्कीच बदल होतोय. रोशन गायकवाड, हे षटक खूप निर्णायक असेल, महत्वाचं षटक. ओ शॉट ऑन पुल केला गेलाय, फुल टोल वसूल केला गेला. आता मात्र दोन्ही एंड वरून हाणामारी, तलवारी तर उपसल्या गेल्यात. नंगा तलवारी, रक्तपात होणार आणि का होऊ नये, कारण गरजेच्या आहेत धावा. 103 धावा ही कमी पडतील म्हणून म्हटलं होतं. 100-125 धावा जरी मारलात तरी नक्कीच असं समजू नका की 36 चेंडूंमध्ये याही धावा डिफेंड केल्या जातील. चेंडू जास्त होतील का, हा आता मात्र प्रश्न पडलाय. चेंडू ठेवून, चेंडू राखून हा विजय संपादन केला जाईल का, एवढी देखणी फलंदाजी. काळ भैरव हिंदळे संघ, दहशत, धमाका, दावेदारी आणि अनुभव सगळं काही पणाला लावलं गेलंय. ओ काय फलंदाजी, चौफेर, जिकडे येईल तिकडे षटकार, पडेल त्याला बाहेर. आता कोणी येऊ देत, वाघ येऊ देत नाही तर 125 येऊ देत, आक्रमण तर होणार. हिंदळे संघ पॉवर जनरेट करणारा, पॉवर हिट, टाळ्या, आनंद, प्रेरणा, समाधान सर्व काही या सामन्यामध्ये पाहायला मिळतंय. आणि येणारा प्रत्येक संघ मात्र दावेदारी पेश करतोय. सुंदर खेळ आपण पाहतोय, काय प्रेरणादायी खेळ पाहतोय. धावसंख्या झाली 81. 10 चेंडू आणि 22 धावा. स्वप्नातही पाहिलं नसेल की हे शक्य होऊ शकतं का, हे होऊ शकतं, या मैदानावरती घडतंय. ओ पुन्हा एकदा, इकडे एकदा, तिकडे एकदा, लॉंग ऑफला एकदा, लॉंग ऑनला एकदा, मिडल विकेटला एकदा, चौफेर फलंदाजी. हारी पे भारी, तू तुझ्या घरी मी माझ्या घरी, काय सामना आलाय. सूरज आणि केतन प्रभू काय साथ देतोय मित्र. राम लक्ष्मणाची जोडी. काळ भैरव हिंदळे संघाकडून काळ ठरली आहे ती मात्र बिनधास्त लिंगडा संघासमोर उभा राहिलेला हा काळ. गोव्याचं वादळ मैदानामध्ये घोंगावताना आता दोन्ही एंड वरून वादळी खेळी, धावांचा पाऊस नव्हे ढगफुटी केली गेली आहे. पुन्हा एकदा तोच प्रयत्न, षडंबल प्रयत्न, खूपच फाईन चेंडू, क्षेत्ररक्षक धावतोय. एक धाव कंप्लीट केली, दुसऱ्या धावेचा कॉल थांबवलं गेलंय. धावसंख्या झाली ती मात्र 88. विजयी 103 धावा. आता मात्र वाटतंय की 150 जरी असता तरी हा सामना तेवढ्याच चुरशीने लढले असते. म्हणून म्हणतो विश्वासाने खेळा, प्रयत्न करणाऱ्याच्या मागे नेहमी देव असतो. उडवला गेलाय, काय साथ देतात. डगआउट पाहिल्यास एकदा मी नक्कीच कॅमेरामॅनला सांगेन की काळ भैरव हिंदळे संघाचं डगआउट दाखवा. काय खेळाडूंना प्रेरित केलं जात आहे. टाळ्या, शिट्ट्या, टोप्या आणि गुलाल असता तर गुलालही उडवला असता. एवढा सुंदर सामना आपल्याला पाहायला मिळतोय. मी दोन्ही संघाचं कौतुक करेन. सुंदर खेळ, सुंदर, अप्रतिम, आयकॉनिक खेळाडू. 6 ज्याच्या बॅट मधून आतापर्यंत पाहिलेत. सूरज गावडे, गोव्याचा खेळाडू, पॉवर 2 जनरेट केली गेली या मैदानावरती. स्लोवर पद्धतीचा चेंडू, फ्लायटेड षटकार. बघा बघा सेलिब्रेशन पहा, कॅमेरामॅनला सांगतोय मी, काय सेलिब्रेशन, आक्रमक सेलिब्रेशन. मी म्हटलं होतं तसंच होतंय. काय धावसंख्या झाली ती मात्र 100. 100.
चेंडू ठेवून हा सामना जिंकला जाईल का? काळ भैरव हिंदळे संघ दावेदारी पेश करताना समोरील येणाऱ्या संघांना सांगितलं जात आहे का की हा संघ म्हणजे काळ भैरव हिंदळे संघ. कोणत्याही संघाला कोणत्याही फलंदाजाला कमी लेखू नका हे सांगणारा खेळ म्हणजे क्रिकेट, आणि क्रिकेट म्हणजे अनिश्चिततेचा खेळ. आणि आज आपल्याला नक्कीच पाहायला मिळत आहे गोलंदाजी एंड वरती खरोखरच गोलंदाजाचं कौतुक करा. 12वी मध्ये खेळाडू आहे. प्रेरणादायी खेळ पाहतोय आपण. चिन्मय मुंबरकर एवढ्या दिग्गज फलंदाजासमोर गोलंदाजीसाठी आलायस मित्रा. इकडे जग जिंकलास आणि काय गोलंदाजी, खोलवर पद्धतीचा चेंडू, सुंदर गोलंदाजी. टाळ्या वाजवा या खेळाडूसाठी, कारण ही स्पर्धा आहे. याच खेळाडूसाठी आपल्या गावातील आपल्या वाडीतील खेळाडू कुठेतरी मोठे होऊ देत. आज आपला दर्शन बांदेकर सिंधुदुर्गचा अभिमान, स्वाभिमान, सर्वस्व आणि आदर्श आज ISPL मध्ये गेलाय. कारण हेच कारण एवढ्या सुंदर स्पर्धा आपण भरवल्या आणि तिकडूनच मोठा झालाय. त्यामुळे असेच खेळाडू याच मैदानावरती मोठे होऊन नक्कीच आपलं नाव रोशन करणार, यात काही शंका नाही. पुन्हा एकदा गोलंदाज तयार, उडवला गेलाय. सुंदर सुंदर गोलंदाजी म्हणावी लागेल. हो, सूरज सारख्या फलंदाजाला, गोव्याच्या फलंदाजाला या गोलंदाजाने कमाल केली आहे. जे कोणाला जमलं नाही ते शिवधनुष्य उचललं, विश्वासाने घेतलं गोलंदाजी आणि विश्वासाला सार्थ ठरवणारी ही गोलंदाजी. आणि गोलंदाज कोण तर येस, चिन्मय मुंबरकर. अर्थातच 11वी-12वी मध्ये खेळत असणार बघा. एवढ्या लहान वयामध्ये एवढा प्रेरणादायी खेळ. मित्रा, तुझ्या हिमतीला दाद द्यावी लागेल. तोपर्यंत सूरजच्या खेळीसाठी खूप सुंदर शुभेच्छा. टाळ्या येत आहेत, कारण एक अविस्मरणीय संस्मरणीय खेळ आणि एक मोठा विजय स्पर्धेदरम्यान आपल्याला पाहायला मिळाला. वैयक्तिक 75 धावांवरती बाद झालाय खरा, पण नक्कीच एक अनपेक्षित फिनिक्स भरारी. मी म्हटलं होतं काळ भैरव हिंदळे संघ फिनिक्स भरारी घेणार आणि खरंच घेतली आहे. 101 धावा, अजूनही 2 धाव्यांची गरज. सन्माननीय सौरभजी हळदणकर यांच्याकडून सूरजच्या फलंदाजीसाठी, सूरज गावडेसाठी रोख रुपये 500 रुपयाचं बक्षीस देते. स्क्वेअर चेंडू, एक अतिरिक्त धाव, स्कोर लेवल होते, पण टाळ्या नक्कीच होईल मुंबरकर साठी होऊ देत. कारण एवढ्या मोठ्या खेळाडूला बाद केलं गेलं. एवढा छोटा पॅकेट बडा धमाका. नक्कीच मोठी कारकीर्द असेल रोहित. सुंदर अभिमान असेल आम्हाला या छोट्या वयामध्ये एवढ्या मोठ्या प्लॅटफॉर्मवरती खेळ दाखवतोय. हिमतीला दाद सलाम असेल तुझ्या खेळाला. सुंदर खोलवरतीचा चेंडू आणि अर्थातच विजयी धमाका. सेलिब्रेशन होत आहे आणि का होऊ नये. काळ भैरव हिंदळे संघ अभिनंदन. आपल्या पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा. तर चालू सामन्यातील पराभव झालेल्या संघामधील सामनावीर अर्थातच आपल्यापर्यंत घेऊन येणार. तोपर्यंत सूरजच्या फलंदाज